मराठा आरक्षणासाठीच्या शिंदेंच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असं शिंदेंनी सांगितलं तर राजीनामा देऊन संन्यास घेईन, देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप, आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, जरांगेंची फडणवीसांना विनंती। फडणवीसांच्या बोलण्यामध्ये तथ्य, मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये फडणवीसांचा मोलाचा वाटा, विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपचे आतापर्यंत 47 मोठे नेते मला भेटले, माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी, काहीही केलं तरी 113 आमदार पाडणारच, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। महायुतीमध्ये वादाची ठिणगी, कोकणामध्ये रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वाद पेटला, शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरेंमध्ये देखील कलगीतुरा, तर पुण्यामध्ये भाजप आणि अजित पवार गट आमने सामने। युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला, नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा, रामदास कदम यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची केली मागणी। रवींद्र चव्हाण पागल झालेत, सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही, चव्हाण यांच्याकडून युती तोडण्याचे प्रयत्न, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर। मोठ्या नेत्यांनी सांभाळून बोलावं, प्रत्येक वेळी भाजपला वेठीस धरणं योग्य नाही, फडणवीसांनी रामदास कदमांना खडेबोल सुनावले, शिंदेंसोबत देखील चर्चा करणार। अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, अमोल मिटकरींची मागणी, तर मिटकरींनी आपली उंची पाहावी, जगदीश मुळीक यांची मिटकरींवर टीका। महायुतीमध्ये नव्या वादाला तोंड, राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी, त्यांचं हिंदुत्व देखील विश्वासघातकी, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची टीका। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकी सहभागी, सिद्दीकीच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिक घोषणा बाकी, तर काँग्रेस सिद्दीकींवर कारवाई करण्याच्या तयारी। पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नाशिकमधील रस्त्यांना नदीचं स्वरूप, तर वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांची तारांबळ, पुणे नगर मार्गावर 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा। खगोलप्रेमींसाठी आज सुपर ब्ल्यू मून पाहण्याची पर्वणी, रात्री 11:55 आकाशामध्ये चंद्राचं मनोहारी रूप दिसणार, तर वर्षातला सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र पाहता येणार।